नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सायन्सचा पिरियड आहे. आज आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकणार आहोत. याच्या आधी आपण न्यूटनच्या तीनही लॉजचे प्रूफ पाहिले. तीनही लॉज ऑफ मोशन जे आहे याचे प्रूफ आपण ग्राफिकल मेथडने पाहिले. आता आपण UCM बघणार आहोत. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच काय आहे, शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतात, त्याला UCM म्हणतात. आधी सर्क्युलर मोशन म्हणजे काय? A motion along the circumference of a circle is called as a circular motion. जी मोशन सर्कलच्या सर्कम्फरन्सनुसार असेल त्या मोशनला काय म्हणायचं? सर्क्युलर मोशन म्हणायचं. आणि इफ धिस मोशन इज इन अ युनिफॉर्म स्पीड, जर ही मोशन जर युनिफॉर्म स्पीडने असेल, म्हणजेच त्याचा स्पीड जर चेंज होत नसेल, तर त्या मोशनला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. स्पीड चेंज होत नाही, बट व्हेलॉसिटी चेंजेस कंटिन्युअसली. तुम्ही आपल्या घरातलंच एक्झाम्पल, घरातलं घड्याळ तुम्ही बघितलं असेल. मोशन ऑफ अ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. आपल्याला सगळ्यात जास्त मोशन कोणाची दिसते? त्या घड्याळाचा जो काही सेकंड हँड असेल त्याची मोशन आपल्याला दिसते. सेकंड काट्याची मोशन आपल्याला दिसते. आपण बघतो की तो सेकंड काटा त्याचा एक राऊंड कंप्लीट करतो, त्यावेळेस 1 मिनिट होतो. पुन्हा तो त्याचा दुसरा राऊंड कंप्लीट करेल, त्यावेळेस त्याचा दुसरा मिनिट होतो. म्हणजेच त्याला तो राऊंड कंप्लीट करण्यासाठी लागलेला जो वेळ आहे तो सेम आहे, त्याचा जो स्पीड आहे तो सेम आहे. म्हणजे इट रिव्हॉल्व्स अलॉंग अ कॉन्स्टंट स्पीड. कोणता? द सेकंड हँड ऑफ अ क्लॉक रिव्हॉल्व्स अलॉंग द कॉन्स्टंट स्पीड इन अ सर्क्युलर मोशन. त्याची जी मोशन आहे ती आपण काय म्हणूया? इट इज युनिफॉर्म मोशन. पण आता ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर आपल्याला डिसाईड करायची असेल तर आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेऊ. पहिले तुम्ही स्क्वेअर कन्सिडर करा. कन्सिडर अ स्क्वेअर. आता ह्या स्क्वेअरला एकच डायरेक्शन आपण फिक्स ठेवून, समजा हा स्क्वेअर ABCD आहे. जर तुम्ही पॉईंट A पासून B पर्यंत गेलात, तुम्ही सरळ डायरेक्शनने गेलेला आहात इन अपवर्ड डायरेक्शन. इफ यू गोज फ्रॉम पॉईंट B टू C, देन यू हॅव चेंज युअर डायरेक्शन. तुम्ही राईट हँडने डायरेक्शन चेंज केली 90 डिग्रीतून. पुन्हा C पासून D पर्यंत जाताना पुन्हा तुम्ही 90 डिग्रीतून डायरेक्शन चेंज केली. D पासून A पर्यंत येताना पुन्हा 90 डिग्रीतून डायरेक्शन चेंज केली. आणि पुन्हा A पासून B पर्यंत जाताना पुन्हा तुम्ही डायरेक्शन चेंज केली. म्हणजे तुम्ही जर एखादी किंवा स्क्वेअर पाथने जर तुम्ही मोशनमध्ये असाल तर तुम्ही 4 टाइम्स तुमची डायरेक्शन चेंज केली. जर तुम्ही पेंटॅगोनल पाथमध्ये जर मोशनमध्ये असाल तर तुम्ही 5 टाइम्स तुमची डायरेक्शन जी आहे ती चेंज करणार. पेंटॅगोनल पाथ आहे हा ABCD आणि E. तुम्ही 5 वेळेला तुमची डायरेक्शन चेंज केली. समजा तुम्ही हेक्झॅगोनल पाथमध्ये जर असणार, हा हेक्झॅगॉन आहे, म्हणजे किती साईड्स आहेत याला? 6 साईड्स आहेत. ABCDE आणि F अशा 6 साईड्स आहेत. या हेक्झॅगोनल पाथमध्ये तुमची डायरेक्शन 6 टाइम्स चेंज होते. स्क्वेअरमध्ये 4 टाइम्स, पेंटॅगॉनमध्ये 5 टाइम्स आणि हेक्झॅगॉनमध्ये 6 टाइम्स. इन दिस वे, इफ यू इन्क्रीज द साइड्स, इफ देअर इज अ पॉलिगॉन, then you change your direction in a infinite number of times. म्हणजे अशा प्रकारे आपण त्यांची जी साईड्स आहे त्या साईड्स जर आपण वाढवत जर गेलो तर आपण शेवटी कुठल्या फिगरपर्यंत पोहोचतो? वी कम्स टू द फिगर सर्कल. सर्कलला इन्फायनाईट नंबर ऑफ साईड्स आहेत, त्याच्या साईड्स आपण मोजू शकत नाही. म्हणजे सर्कल हा सुद्धा एक काय आहे? पॉलिगॉन आहे. सर्कल इज ऑल्सो अन पॉलिगॉन. हा पण एक पॉलिगॉन आहे. अँड व्हेन यू मूव्ह अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड,
देन यू आर इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि ज्यावेळेस कुठलं पण ऑब्जेक्ट हे सर्क्युलर मोशनमध्ये असेल ते त्यावेळेस त्याची डायरेक्शन इन्फायनाईट नंबर ऑफ टाईम्सने चेंज करतं. आता कशा प्रकारे चेंज करेल डायरेक्शन? समजा आपण हे सर्कल कन्सिडर केलं, हा ए पॉईंट आहे. ए पासून तुम्ही बी या पॉईंटला आलात. ए पॉईंटला इथे आहे ऑब्जेक्ट, त्याची डायरेक्शन ही अशी आहे. बी या पॉईंटला आल्यानंतर त्याची डायरेक्शन ही अशी आहे. सी या पॉईंटला आल्यानंतर डी डायरेक्शन ही अशा प्रकारे आहे. म्हणजे जिथं जिथं तुम्ही येणार प्रत्येक वेळेला तुम्ही पॉईंट चेंज केला की ऑब्जेक्टची डायरेक्शन ही चेंज होते. जितक्या वेळेला आपण पॉईंट चेंज करू तितक्या वेळेला त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन ही चेंज होते. म्हणजे इन्फायनाईट टाईम्स त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज होते, जरी स्पीड कॉन्स्टंट असेल तरीसुद्धा. म्हणजे ही मोशन कोणती झाली आता? इट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा आता डेफिनेशन काय सांगते मी. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, when the object is in a circular motion with a constant speed. When the object is in a circular motion with constant speed, then it is called युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. शॉर्टमध्ये त्याला काय म्हणायचं? UCM. आता याचे एक्झाम्पल: मोशन ऑफ अ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक, मोशन ऑफ अ मिनिट हँड ऑफ अ क्लॉक, मोशन ऑफ अ अवर हँड ऑफ अ क्लॉक. ह्या सगळ्यांची जी मोशन आहे ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. त्यांची मोशनची डायरेक्शन चेंज होते पण त्यांचा स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट असतो. ते एकाच स्पीडने फिरत असतात. किंवा मोशन ऑफ अ प्लॅनेट्स अराउंड द सन, ही सुद्धा काय आहे? इट इज ऑल्सो अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कितीतरी एक्झाम्पल आहेत. मोशन ऑफ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक, त्याच्यानंतर मोशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन, सूर्याच्या भोवती फिरणारे प्लॅनेट, यांचीसुद्धा मोशन ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ते फक्त डायरेक्शन चेंज करतात प्रत्येक टायमाला, परंतु ते त्यांची जो स्पीड आहे तो तसाच कॉन्स्टंट ठेवतात. आता ह्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण त्याचा स्पीड काउंट करू शकतो. आपण प्रत्येक वेळेला सांगतो आहे की स्पीड कॉन्स्टंट आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे. मग हा स्पीड कसा आहे? आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करू की जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे. कन्सिडर ॲन ऑब्जेक्ट विच इज इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कन्सिडर ॲन ऑब्जेक्ट इन UCM. UCMमध्ये ऑब्जेक्ट आहे. इफ इट स्टार्ट्स फ्रॉम पॉईंट A अँड कम बॅक टू द पॉईंट A अगेन. म्हणजे ते ऑब्जेक्ट A पासून सुरुवात झालं आणि परत ते कुठे येऊन पोहोचलं? A या पॉईंटलाच येऊन पोहोचलं. मग A या पॉईंटला येऊन पोहोचल्यानंतर आपल्याला माहिती त्याचं डिस्टन्स हे 0 आहे. मग आता हे इथेपर्यंत येऊन पोहोचलं म्हणजेच त्याने कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती आहे? सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. वेन ऑब्जेक्ट completes its one revolution. जेव्हा ते ऑब्जेक्ट त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट करेल त्यावेळेस त्या ऑब्जेक्टने कव्हर केलेलं डिस्टन्स कव्हर बाय ॲन ऑब्जेक्ट
किती असेल त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. आणि आता त्याला लागलेला जो टाईम आहे हा टाईम किती असेल. आपल्याला हे माहिती आहे ज्यावेळेस एखादं ऑब्जेक्ट त्याचं 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करतं त्यावेळेस लागणारा जो वेळ असतो त्याला आपण काय म्हणतो, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणतो. म्हणजेच त्या ऑब्जेक्टचा आपल्याला स्पीड जर काढायचा असेल, स्पीड इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला स्पीडचा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, हा फॉर्म्युला आहे. पण डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे ऑब्जेक्टने, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, डिवायडेड बाय टाईम. टाईम म्हणजेच काय आहे, त्याचा पिरियड आहे. आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2πr. आणि पिरियड म्हणजेच काय आहे, त्याला आपण कॅपिटल टी म्हणतो, विच इज इक्वल टू स्पीड. स्पीडचा सिम्बॉल आपण काय देतो, व्ही. दॅट इज फॉर सर्क्युलर मोशन आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी. आर म्हणजेच काय आहे, रेडियस ऑफ अ सर्कल. आर म्हणजेच काय आहे, रेडियस ऑफ अ सर्कल आहे. टी म्हणजे काय आहे, पिरियड, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियड म्हटलंच की काय, तर एकच रोटेशन झालेलं आहे त्याला म्हणतो आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. हा आपल्याला कायमस्वरूपी फॉर्म्युला मिळाला कोणासाठी, फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता याची डायरेक्शन जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर ती कशी फाइंड आउट करायची. डायरेक्शन ऑफ UCM. UCMची डायरेक्शन फाइंड आउट करताना तुम्हाला यात्रेतला हे माहिती असेल, तुम्ही मेरी गो राऊंडमध्ये कधी बसला असाल. समजा त्या मेरी गो राऊंडचा दोर जर तुटला, तुटू नये पण समजा जर तुटलं तर तुम्ही कोणत्या डायरेक्शनने खाली पडणार, तुम्ही कसे खाली पडणार. तुम्ही ज्या डायरेक्शनने मोशनमध्ये असाल, जसे फिरत असाल तुम्ही असे दूर फेकले जाणार. पण तुम्ही दूर फेकले जाताना तुम्ही तुमच्या रेडियसला परपेंडिक्युलर असेच असणार. याला जर तुम्हाला एक्सपेरिमेंट जर करायचा असेल तर एखादी डिस्क घ्या. डिस्क आपण घरी पण तयार करू शकतो. एखादा कडक असा कार्ड पेपरचा पुठ्ठा घ्या, त्याला गोल कापा आणि त्याच्यावर एक कॉईन ठेवा. त्याच्यावर कॉईन ठेवलं की त्या कार्ड पेपरला तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये जोरात फिरवा. जर तुम्ही त्या कार्ड पेपरला मोशनमध्ये फिरवलं तर तो कॉईन कालांतराने खाली पडतो. कॉईन खाली पडतो, मग तो कोणत्या डायरेक्शनने पडतो ते ऑब्झर्व करा. पुन्हा त्या कॉईनला ठेवा, पुन्हा त्याचं ऑब्झर्वेशन करा, तो कोणत्या डायरेक्शनने पडतो. तुमच्या असं लक्षात येईल की त्याची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन टँजंटला परपेंडिक्युलर आहे. ती डायरेक्शन जी आहे ही अलॉंग द टँजंट आहे आणि ती त्याच्या रेडियसला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे दोन्ही पण टँजंट आणि रेडियस. मग अशी कोणती लेंथ असते की जी रेडियसला परपेंडिक्युलर आहे, अशी एकमेव असते ती म्हणजे काय असते, टँजंट असते. जिथं जिथं तुम्ही असाल, म्हणजे जिथं जिथं ते कॉईन पडणार आहे खाली, तिथून आपण रेडियस ड्रॉ करू शकतो आणि ती रेडियस त्या टँजंटला कशी असते, परपेंडिक्युलरच असते. म्हणजेच मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज किंवा डायरेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, डायरेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट in uniform circular motion is along the tangent, which is perpendicular to the radius. tangent ही रेडियसला नेहमीच परपेंडिक्युलर असते. म्हणजे आजच्या पिरियडला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याची डेफिनेशन, त्याचा स्पीडचा वेलॉसिटीचा फॉर्म्युला आणि त्यांची डायरेक्शन कशी असते ते पाहिलं. आपण इथे आपला पिरियड थांबवूया. ओके.